चा भाग क्रमांक आहे 172 172 श्रीराम. आपण हे काल ऐकलंच आणि आत्तासुद्धा ऐकलं की भगवंतानी जो आहे देह सोडून दिला, अर्थात देह खालीच ठेवला आणि अदृश्य झाले. आणि त्याच्यानंतर जे काय घडलं ते आपण ऐकलं आणि जे काही घडलं त्या सगळ्या गोष्टीचा चक्षुर्मय सगळं बघण्याचं काम जे होतं आणि निस्तरण्याचं काम होतं हे अर्जुनाचं होतं. दारुक आणि अर्जुन, दारुकापेक्षा सुद्धा अर्जुनाचं, कारण अर्जुनाला सगळ्या गोष्टी करायच्या होत्या. सर्व लोकांचं अंत्येष्टी करायची होती, सगळ्या काही गोष्टी करायच्या होत्या आणि हे सगळं करणं कठीण असतं नक्कीच. परंतु तो ते करू का शकला, तर जो उपदेश भगवंतांनी त्याला भगवद्गीतेमध्ये केला होता युद्धाच्या प्रारंभी, हा सगळा उपदेश जो आहे त्याचं त्यांनी स्मरण केलं. बघा भगवद्गीता कशी आहे की आज दुःखाचा डोंगर जो आहे तो एकट्या अर्जुनावर कोसळला होता. त्या क्षणी तरी पांडव लांब होते की बाबा दुःख झाल्यावर आपण एकमेकाला सांगतो आणि हलकं होतं दुःख, अरे असं झालं काय करू, मग तो सांत्वन करतो, दुःख हलकं होतं. पण या ठिकाणी हे दुःख सहन करायला कोणीही त्याच्याबरोबर नव्हतं, शेअर करायला. अर्जुन एकटा होता हे करताना, आणि एकटा असताना एखादे दुःख पेलणं हे कठीण गोष्ट असते. पण तो हे सगळं कसं करू शकला, तर भगवद्गीतेचं जे काही त्याने ऐकलं होतं भगवंताच्या मुखातून त्याचं त्याने स्मरण केलं, त्याचं चिंतन केलं आणि त्या उपदेशाचं चिंतन केल्यामुळे त्याचं मन जे आहे ते तो सावरू शकला. कारण मन स्थिर नसेल तर त्याने हे सगळं करणं त्याला शक्यच नसतं झालं. अशा प्रकारे भगवद्गीता किती कामी आली बघा. भगवद्गीतेनेच त्याला युद्ध करायसाठी सुद्धा प्रवृत्त केलं होतं. युद्ध करणार नव्हता तो. मध्यभागी रथ नेला आणि काय केलं, रथात बसून सगळी शस्त्र ठेवून दिली आणि म्हणलं आता मला काही करायचं नाही. आणि नंतरच भगवद्गीता सांगितली ना. पहिल्या अध्यायात हेच सगळं वर्णन आहे की सगळ्या सैन्याचं त्यांनी बघितलं, कसं सैन्य आहे, कोण कुठे उभा आहे, शंख कोण वाजवतात, सगळं त्यांनी ऐकलं आणि नंतर त्याचं धैर्य गळालं. तो गलित गात्र झाला. त्याला जसं सामान्य माणसाला होतं असं वर्णन आहे भगवद्गीतेमध्ये श्लोकामध्ये की जसं सामान्य माणसाला होतं तसं त्याला घाम फुटला आणि त्याची जे अंग आहे त्याला कंप सुटलेला. गलित गात्र झाला तो अक्षरशः, एवढा मोठा वीर असून की मी कसं काय करू, हे युद्ध करू शकणार नाही. आणि अशा अवस्थेत भगवंतांनी त्याला ही गीता सांगितली आणि त्यानंतर त्यांनीच हे पुढे युद्ध केलं आणि अर्थात सर्वांचा नाश केला. पण त्याच्यासाठी भगवद्गीता ऐकावी लागली त्याला. आणि तीच भगवद्गीता आज पण त्याला कामी आली बघा. म्हणजे आज प्रसंग वेगळा आहे. तेव्हा युद्ध करून लोकांना मारायचं होतं. आज हजारो लोक, लाखो लोक मरण पावले होते. त्यांची अंत्येष्टी करायची, त्या सर्वांना ती बाकी लोकांना दुःखद घटना कळवायची, परत त्यांना बरोबर घेऊन इंद्रप्रस्थात यायचं. किती दुःख आहे सगळीकडे. तिथेही हे सगळं करणं कठीणच होतं. परंतु या ठिकाणी सुद्धा भगवद्गीताच त्याला कामी आली. म्हणजे याचा अर्थ भगवद्गीता ही तुम्हाला सगळ्या प्रसंगामध्ये कामी येऊ शकते. कुठलाही प्रसंग असो. युद्ध म्हणजे काय की युद्ध म्हणजे शब्दशः युद्धच नाही आहे ना. आपण तर म्हणतो की असंही गमतीने म्हटलं होते की मुंबईला राहणाऱ्या माणसाला लोकलमध्ये चढणंसुद्धा युद्धच आहे. कारण कठीण आहे. कुठलीही कठीण गोष्ट करणं म्हणजे आपण युद्धासमान मानतो. अरे बाबा युद्ध केलेलं परवडलं, तशी गोष्ट आहे. पण या सगळ्या ठिकाणी हा उपदेश आपल्याला कामी येतो. म्हणून भगवद्गीतेचं महत्त्व अनन्य साधारण आहे. आणि मग हे सगळं त्यांनी केलं यथावकाश. आणि मग पुढे त्यांनी आपल्या सर्व पुढची जी पिढीतली लोक होते, जसं अनिरुद्धाचा जो पुत्र होता वज्रनाभाला त्यांनी अभिषेक केला. इथे परीक्षित राजाला अभिषेक झाला. सगळ्यांनी त्यांनी अशा एका प्रकारे सगळं देऊन टाकलं. पांडव जे आहे ते नंतर खिन्न झाले. जेव्हा पांडवांना हे समजलं की भगवंत निघून गेला, त्यांचा जीवच निघून गेला. आणि मग त्याने हे सगळं त्यांचं जे काय होतं ते त्यांच्या नेक्स्ट जनरेशनचे जे कोण लोक होते, म्हणजे उत्तरेचा पुत्र होता परीक्षित राजा, त्या परीक्षित राजाला त्यांनी राज्याभिषेक केला. आणि तिकडे अनिरुद्धचा पुत्र जो होता त्याला राज्याभिषेक केला वज्रनाभ नावाचा, यादव कुळामध्ये. आणि अशा प्रकारे सगळे राज्य त्यांनी देऊन टाकले. असं सगळं घडलं.
हे सगळं जे आहे ते ही कथा सगळी शुकमुनीने सांगितली परीक्षिताला आणि म्हणाले, बघ राजा परीक्षिता, हे सगळं झालं अशा प्रकारे. तुझ्यापर्यंत राज्य येण्यापूर्वी एवढं सगळं घडलं होतं. हे सगळं बघितलं त्याने तुझ्याकडे राज्य दिलं आणि मग ते अर्थात पुढे गेले. तेव्हा परीक्षित राजा म्हणाला की मुनीवर मला हे सांगा की श्रीकृष्ण परमधामाला गेल्यानंतर पृथ्वीवर कोणत्या वंशाने राज्य केलं? मग यादव जर समजा संपले आहेत, पांडव समजा जे आहेत ते निघून गेले, आज मी राजा झालोय, ठीक आहे, पण पुढे काय होणार आहे की पुढे काय होईल हे सांगा. म्हणजे पुढची भविष्यवाणीच त्याने एक प्रकारे विचारली, नाही का? आणि ती सगळी सांगितली शुकमुनीने की पुढे काय होईल हे त्यांनी सांगितलं. ते म्हणाले असं की जरासंधाचा जो पिता होता बृहद्रथ, याच्या वंशामध्ये पुरंजय नावाचा राजा होईल. तो तिथल्या त्या वंशाचा शेवटचा राजा असेल आणि त्याचा अर्थात मृत्यू जो आहे तो त्याचाच एक मंत्री करेल आणि तो स्वतःच्या मुलाला राज्य करेल. अशा प्रकारे हे सगळे सुंदोपसुंदीच एक प्रकारे सुरू होईल. त्यांनी सांगितलं की या वंशामध्ये जे काही राजे होतील ते साधारणपणे 138 वर्ष पृथ्वीचा उपभोग घेतील. हे जरासंधाच्या पुढच्या पिढीतले लोक हे 138 वर्ष होतील. त्याच्यानंतरसुद्धा पुढे वेगवेगळे राजे होतील पृथ्वीवरती. सगळ्यांची त्यांनी नावं दिलेत की कुठले कुठले राजे झाले. जसं म्हणलं त्यांनी की शिशु नागवंशामध्ये 10 राजे झाले ज्यांनी 360 वर्ष पृथ्वीवर राज्य केलं किंवा करतील. केलं नाही, करतील, कारण त्यावेळेस केलेलं नव्हतं. जेव्हा ही कथा सांगितली गेली त्यावेळेस परीक्षित राजाचं राज्य होतं आणि हे सगळं पुढे काय घडणार आहे ते सांगितलं आहे. शुकमुनीने इन ॲडव्हान्स ही भविष्यवाणी सांगितली आहे आणि ती सगळी घडली आहे. बघा गंमत की पुराणातल्या कथा म्हणून आपण जर हसलो तर चालणार नाही. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी घडलेल्याच आहेत खरोखर. पण त्यांनी जे सांगितलं आहे की नंद नावाचं जे काय घराणं होऊन गेलं त्याच्यामध्ये महानंदी जो होता, याला त्याची पत्नी होती ती शूद्र होती आणि त्या पत्नीपासून त्याला नंद नावाचा एक बलवान पुत्र होईल असं सांगितलं आणि खरोखर नंद राजा होऊन गेला आहे मगध देशामध्ये. आणि हा जो आहे हा सर्व क्षत्रियांचा नाश करेल असं सांगितलं आणि त्याचं घडलेलं पण आहे इतिहासामध्ये. आणि याच नंदाच्या हा नंद जो आहे ह्याचं जे काही लोक आहेत ते 100 वर्ष राज्य करतील आणि यांच्याच ठिकाणी नंदराजाच्याच राज्यामध्ये चाणक्य नावाचा एक ब्राह्मण होईल. ही पण कथा आहे, इतिहासातली गोष्ट आहे. इथं आपण इतिहासात शिकलो की नंदराजा पण होता आणि चाणक्य पण होऊन गेला. चाणक्य नीती प्रसिद्ध आहे. पण हे सगळं इतिहास आपण वाचला आहे, परंतु हे सगळं शुकांनी हे सगळं हजारो वर्षापूर्वी, शेकडो वर्षापूर्वी अगोदरच सांगितलं काय काय होणार आहे ते. परीक्षितेला हे सगळं सांगितलं कारण त्यांनी विचारलं तर पुढे काय झालं ते होणार आहे ते त्यांनी सांगितलं की अशा प्रकारे हे होणार आहे. हा नंदराजा इतके वर्ष राज्य करेल. त्याच्या राज्यामध्ये एक ब्राह्मण असेल, तो अतिशय प्रसिद्ध असेल, ज्याचं नाव चाणक्य असेल आणि तोच या नंदांना त्यांचा वंश संपेल. आणि खरोखर आहे की इतिहासामध्ये हे आपण ऐकलं आहे की नंदराजा जो आहे ह्या चाणक्याचा अपमान करतो आणि चाणक्याचा अपमान जेव्हा होतो तेव्हा हा चाणक्य नावाचा जो ब्राह्मण होता त्याने आपल्या शेंडीला गाठ मारली आणि प्रतिज्ञा केली की तुझ्या वंशाचा मी नाश करीन. आणि तशी प्रतिज्ञा करून तो तिथून निघून गेला. आणि मग त्यांनी चंद्रगुप्त जो होता, जो मौर्यवंशी होता, मौर्यवंशी जो होता, एका दासीचा पुत्र होता, त्याला त्यांनी जवळ केलं, त्याला त्यांनी शिक्षण दिलं व्यवस्थित आणि नंतर यथावकाश यांनीच नंदराजावर स्वारी केली आणि त्याचा पराभव केला नंदांचा. आणि मग चंद्रगुप्त मौर्य हा राजा झाला. हा इतिहास आहे, आता आपण शिकलेलो आहोत. पण हा इतिहास घडण्याच्या आधीच शुकमुनीने परीक्षिताला ही कथा सांगितली. म्हणजे बघा कसे त्रिकाल ज्ञानी लोक होते. त्या गोष्टीवर विश्वास ज्यांचा नाही त्यांना हे बघावं की हा भागवत ग्रंथ कधी लिहिला आहे आणि हे सगळं ते आत्ता घडलेलं आहे. इसवी सनातल्या या सगळ्या इसवीच्या अगोदरच्या गोष्टी ऑफकोर्स, पण ह्या सगळ्या इतिहासामध्ये याची नोंद आहे.
तर अशा प्रकारे हे सगळं त्यांनी अगोदरच सांगितलं की पुढे काय होणार आहे, आणि ते सगळं आता घडलेलं आहे. त्यांनी हेही सांगितलं की मौर्य वंश जे आहे त्याच्यामध्ये 10 राजे होतील, आणि हे 10 राजे 137 वर्ष या पृथ्वीचा उपभोग घेतील. मध्येच थोडंसं हे जे काय राजा आहेत त्याच्यात ही साखळी तुटणार आहे, आणि तिथे त्या राजाचा सेनापती जो आहे तो तिथल्या राजाचा वध करेल आणि स्वतःच राज्य हातात घेईल, असंही होणार आहे. आणि त्या राजाचं नाव असेल शुंग, आणि जो सेनापती त्यावेळेस होता किंवा असेल तो स्वतःच हे राज्य हातात घेईल, आणि नंतर मग स्वतः राजा होईल, आणि नंतर ती परंपरा त्याच्या घरात चालू होईल. अशा प्रकारे राजा बदलला जाईल. पण मौर्य वंश जो आहे तो 137 वर्ष राज्य करेल, त्यानंतर हे सगळं घडणार आहे. आणि मग नंतर ही जी कथा आपण ऐकली की त्या कथेमध्ये जे राजे झाले हे सगळे 100 वर्ष साधारणपणे राज्य करतील, हा वंश ज्यांनी या राजाचा वध केला होता. त्याच्यानंतर परत एकदा वंश बदलला जाईल, आणि मग कण्व वंशाकडे ही सत्ता जाईल देशाची. अशा प्रकारे त्यांनी खूप वर्णन केले की किती राजे झाले, कोण झाले, किती वर्ष कुठल्या राजाने राज्य केले, ही सगळी माहिती जी आहे ती शुकमुनी देत आहेत परीक्षित राजाला. असे अनेक नामवाली इथे आहे. अनेक राजे कुठल्या राजाने किती वर्ष राज्य केलं, कुठल्या राजाने किती वर्ष राज्य केलं, अशा प्रकारची ही सगळी माहिती जी आहे ती भागवताच्या या पर्टिक्युलर अध्यायामध्ये आहे. आणि मगध देश हा त्यावेळेसचा प्रमुख देश मानला जात होता. त्यावेळेस त्यांनी म्हटलं हे सगळं अर्थात जे घडत होते हे सगळं कलियुगामध्ये घडत होतं. तो म्हणाला की कलियुग सगळं विनाशकारी आहे. राजेसुद्धा नंतर जे शेवटी झाले ते अतिशय खराब विचाराचे होते, जणू म्लेच्छ आहेत तशा प्रकारचे ते होते की राजे असूनसुद्धा प्रजेचं पालन करायच्या ऐवजी स्वतःच प्रजेला लुटायचे, स्त्रियांचं हरण करायचे, गायींचा वध करायचे, ब्राह्मणांना त्रास द्यायचे. हे सगळं सत्तेमध्ये असलेले लोकच किंवा त्यांचे हस्तक करायचे किंवा करतील असं भविष्य सांगितलं. अशा प्रकारचं सगळं भविष्य जे आहे ते परीक्षित राजाला व्यासमुनी सांगतायत. व्यासमुनी नाही, शुकमुनी सांगतायत. ते म्हणाले की बाबा रे, भगवंतानी जेव्हा देह सोडून दिला तेव्हाच कलियुगाने अवतार धारण केला किंवा कलियुग त्या ठिकाणी अवतीर्ण झालं. जोपर्यंत भगवंत तिथे होते तोपर्यंत कलीची हिंमत झाली नाही खाली यायची. ते वाट बघत होतं की भगवंत कधी तिथून जात आहेत, आणि भगवंत ज्या क्षणी तिथून निघून गेले दुसऱ्या क्षणी कलियुग जे आहे ते या ठिकाणी आलं. आणि अर्थात हे कलियुग जे आहे या कलियुगाचं वैशिष्ट्य काय आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की कलियुगामध्ये सगळ्या अनिष्ट गोष्टी बऱ्याच आहेत. जसं त्यांनी सांगितलं की कलियुगामध्ये असं होईल की कुलीन या शब्दाची व्याख्या बदलेल. सदाचारी किंवा कुलीन सद्गुणी कोणाला मानतील की ज्यांच्याकडे धन आणि संपत्ती आहे. त्यांना ज्यांच्याकडे प्रचंड धन आणि संपत्ती अशा लोकांनाच सगळा मान मिळेल. लोक त्यांनाच चांगले समजणार. गरीब लोकांचे वाली कोणी नाही. स्त्री आणि पुरुषांचं श्रेष्ठत्व कशावर ठरेल? त्यांच्या रती कौशल्यावर ठरेल. बघा, सौंदर्यावर. म्हणजे थोडक्यात ब्राह्मण वर्णाचं सुद्धा आपण म्हणतो की ब्राह्मणांची ओळख कशी असते की बा ब्राह्मण म्हणल्यावर अतिशय विद्वान, सगळ्या शाखांचं ज्ञान इतरांना देणारा व्यक्ती, असं सगळं आहे. परंतु ते म्हणाले की कलियुगामध्ये असं होईल की त्यांची ओळखसुद्धा मर्यादित फक्त जाणव्यापर्यंत जर असेल. असंही घडलेलं आहेच ना की सगळ्याच वर्णांची ही स्थिती झाली. ब्राह्मणांची त्यांनी वर्णन केली, कारण ब्राह्मणांची झाली म्हटल्यावर इतर वर्णांची पण तशीच झाली. हे लक्षात ठेवा. वर्ण जे काय होते हे फक्त नावाला शिल्लक राहिले. कुठलीही व्यक्ती बहुसंख्य वर्णाप्रमाणे वागतच नव्हत्या. ज्याचं जे काम आहे ते सोडून इतरच सगळ्या गोष्टी करत होते. जसं त्यांनी म्हटलं की क्षत्रिय
क्षत्रियांचं काम आहे की इतरांचं रक्षण करणं, पण तो क्षत्रिय स्वतःच लुटायला लागले. ब्राह्मणांचं काम होतं इतरांना उपदेश करायचा किंवा काही गोष्टीचं पालन करायचं, परंतु हे सगळं ब्राह्मणसुद्धा करायचं सोडून दिलं ब्राह्मणांनीसुद्धा कलियुगामध्ये, आणि सगळं जे नको ते सगळं करायला लागले. आणि म्हणून कलियुगामध्ये असं होणार आहे की फक्त बाह्य वेशावरूनच त्याचं आपल्याला पारख करायची, की आश्रम त्याचा तिथं फक्त बाह्य वेशावर, म्हणजे संन्यासाश्रम जरी असला तरी संन्यासी काय म्हणायचं, तर फक्त भगवी वस्त्र घातली म्हणून. त्यांनी जे म्हणलं आहे की बाह्य वेशावरून फक्त आश्रम ठरेल, कारण तो खरोखर संन्यासी आहे की नाही समजणार कसं? कारण संन्यास धर्माची जे काही लक्षणं आहेत किंवा जे काही त्यांना सांगितलेलं आहे वर्तन करायला, तसं ते करतात का नाही कोण बघतंय? किंबहुना असं होतच नाही. आता जसं सगळ्याच ठिकाणी अवनती झाली आहे, तसं संन्यास वर्णसुद्धा जो आहे किंवा संन्यास धर्म जो आहे तो कोणीही हल्ली पाळत नाही. बहुसंख्य काही अपवाद आहेत, परंतु बहुसंख्य लोक जे आहेत ते फक्त वेश धारण करतात. त्याच्यावरून फक्त म्हणायचं की हा अमक्या प्रकारचा माणूस आहे. बाह्य वेशावरून आश्रम समजवायचा, अन्यथा काय नाही. ही परिस्थिती कलियुगामध्ये होणार आहे असं स्पष्ट सांगितलं. त्यांनी हेही सांगितलं की कलियुगामध्ये न्याय मिळणं कोणाला कठीणच आहे, न्याय मिळणंच नाही. हां, आणि न्याय मिळालाच तर तो धनवान व्यक्तीनंच मिळेल, पैशाशिवाय न्यायच मिळणार नाही. किती यथार्थ सांगितलं बघा. आज आपल्यावर जर एखादा अन्याय झाला तर आपण काय करायला पाहिजे? पोलीस स्टेशनला जायला पाहिजे, किंवा काय करायला पाहिजे? एखादी केस टाकतात लोक, कोर्टात जातात. काय होतं कोर्टामध्ये गेल्यावर मला सांगा? काहीच होत नाही. पोलीस स्टेशनला गेले तरी काय होतं? काहीच होत नाही. कारण कलियुगामध्ये त्याने हेच सांगितलं की तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्हाला न्याय मिळेल. पैसे असतील तर पोलीस पण तुम्हाला या बसा चहा पण आणून देतील. पण जर तुमच्याकडे पैसे नसेल तर हे पण तुम्हाला बघणार नाहीत. न्यायव्यवस्थेत तर इतका भ्रष्टाचार आहे आपल्याला वाटतं, परंतु न्यायव्यवस्थासुद्धा प्रचंड भ्रष्टाचार आहे. ज्यांनी हे जवळून बघितलं त्यांना माहीत आहे की काय भ्रष्टाचार न्यायव्यवस्थेतसुद्धा चालतो. आपल्याला वाटतं न्यायाधीश, पण काही नाही. न्यायव्यवस्थेमध्ये सुद्धा तुम्ही कोर्टात जा आणि तिथल्या रजिस्ट्रारला फक्त पकडून ठेवा. तुमची केस तुम्हाला कधी लावायची तो ते लावतो. न्यायाधीशाला तो पटवून ठेवतो. रजिस्ट्रारला पैसे द्या, रजिस्ट्रार न्यायाधीशाला सांगतो की आता ही जी काय XYZ केस येणार आहे याच्यामध्ये डेट द्या, हिअरिंग करू नका. की तो लगेच काहीतरी कारण करतो आणि पुढची डेट देतो, आणि डेट कुठली द्यायची ते पण हे रजिस्ट्रार ठरवलं. त्याचे पैसे अर्थ. इतका भ्रष्टाचार आहे. म्हणजे हे मी बघितलं आहे जवळून, म्हणून मला माहिती आहे. मला कसं समजलं? जेव्हा मी काही कामासाठी दिल्लीला गेलो होतो, दिल्लीला हे बघितलं मी, दिल्लीच्या हायकोर्टात. दिल्लीच्या हायकोर्टात म्हणजे अख्ख्या भारतातच आहे ना, इतका भ्रष्टाचार चालू आहे. तुम्ही कुठलाही पेपर त्यांना मागा, कुठलाही याचा पैसे द्या, पेपर घेऊन जा. खरं पाहिलं तर सगळे त्या रजिस्ट्रारच्याकडे बंद असतात, सगळे पेपर द्यायचे नसतात न्यायालयाने. पण काय नाही, पैसे फेका आणि घ्या. सगळीकडे भ्रष्टाचार आहे. दिल्लीत काय पाहणं चालत नाही पैशाशिवाय. आणि हेच या ठिकाणी भागवतामध्ये पण त्यांनी सांगितलं की कलियुगामध्ये पैशाशिवाय न्यायच मिळणार नाही. सत्य गोष्ट सांगितली, त्रिवार सत्य. त्यांनी हेही सांगितलं आहे की गरिबी हे खरं दुर्जनत्वाचं लक्षण असेल, की गरिबाला खरंच कुठेच नाही आहे, काहीच गरीब माणसाला कोण उभंच करत नाही. गरिबी हा म्हणजे त्या व्यक्तीचा मोठा दोषच समजला जातो, अपराधीच समजला जातो गरीब माणूस. म्हणजे त्याला कुठेच स्थान नाही. दांभिकपणाला आणि पैसे आहेत त्याला फक्त महत्त्व, बाकी कशालाच नाही आहे. त्यांनी हेही सांगितलं की सगळ्या गोष्टीचा ऱ्हास होणार आहे. त्याच्यामध्ये विवाह संस्कार जे आहेत ते पण कमी होणार हळूहळू. फक्त एकमेकाची पसंती हाच विवाह संस्कार असेल असं घडणार आहे, असं त्यांनी सांगितलं. त्या विवाहामध्ये सुद्धा कसे किती काय करतात विधी कोणाला माहिती. कितीतरी नको असलेल्या गोष्टीसुद्धा होत असतात. आणि हळूहळू ती विवाह संस्था पण बाद होणार आहे. यांच्या म्हणण्याप्रमाणे उच्च वर्णामध्ये किंवा हाय सोसायटीमध्ये हे चाललं पण आहे की लग्नाची गरज काय, आम्ही एकत्र राहू शकतो एकमेकाच्या कन्सेंटनी,
लिव्ह इन रिलेशन हा प्रकार चालू आहे. म्हणजे विवाह संस्था संपलीच ना. हाय सोसायटी ते चालू आहे, त्याला आहे मान्यता. मग तेच त्याने म्हटलं की विवाह हा फक्त संस्कार शिल्लक राहिला आहे. एकमेकांची पसंती हाच विवाह संस्कार समजला आहे. विवाह करतच नाहीत. अगदी लिव्ह इन रिलेशन हा शब्द या ठिकाणी लागू आहे. की किती अचूक सांगितलं आहे की एकमेकांची पसंती हा विवाह संस्कार असेल. विवाह करतच नाहीत ना. ओपनली राहतात एकमेकाबरोबर. लिव्ह इन रिलेशन इंग्लिश शब्द लावला की झालं काम, खतम. पण याला कोणीही काही बोलत नाही. आता मला सांगा, अशा लोकांचं काय वाकडं होतं? काही नाही, त्याला कोणी काय बोलू शकत नाही. कारण पैसे, ही अशा प्रकारे जी लोक वागतात हे सगळे प्रचंड पैसेवाले लोक आहेत. हाय सोसायटीत राहतात, करोडोपती आहेत. हेच लोक सगळ्यात अनाचार सगळा हेच लोक करतात. बघा, आपण कितीतरी अशा काही गोष्टी वाचतो की एखाद्या मुलाला कारने उडवलं आहे, एखाद्या कपलला कार चालवणारा कोणतरी करोडपतीचा मुलगा असतो, BMW घेऊन फिरत असतो, रात्री पार्टीला जातो आणि रस्त्यावरच्या लोकांना उडवतो. अशा किती केसेस आहेत. बहुसंख्य जी आपण अशा बातम्या पेपरमध्ये वाचतो त्याच्यामध्ये हे सगळे करोडपती लोक दारू पिऊन गाड्या चालवतात, मर्सिडीज आणि BMW, आणि सामान्य लोकांना रस्त्यावरच्या उडवतात. आणि त्यांचं काय वाकडं होतं, अक्षरशः त्यांना फटक्यात जामीन मिळतो. त्या माणसांच्या जीवाची काही किंमतच नाही, कारण न्याय पैशाने विकत मिळतो. हे त्यांनी म्हणलंच आहे. भागवतात जे म्हणलं आहे तेच मी सांगतो की माझ्या मनातलं काही सांगत नाही. त्यांनी म्हणलंच आहे की न्याय जो आहे तो फक्त पैसेवाल्यांनाच मिळेल, पैशाशिवाय न्यायच नाही. तुम्ही जर एक साधा क्राईम केला तर तुम्हाला बेल मिळणार नाही. पण एखाद्या व्यक्तीला उडवणारे जी लोक आहेत, त्याचा जीव जातो, त्यांना अक्षरशः काही तासामध्ये जामीन मिळतो लगेच. मनुष्याचा मृत्यू झालेला असतो पण त्याला जामीन मिळतो एका फटक्यात, कारण पैसे. यंत्रणा हेच बघते की क्राईम करणारे व्यक्ती कोण आहे, करोडपती आहे, BMW गाडी आणली, करोड रुपये किंमत आहे, खतम. जामिनाचे पेपर तयार, फक्त पैसे द्या मला आणि जामीन घेऊन जा. पण तेच गरिबाने क्राईम केलं तर त्याला आत टाकतील, त्याला बेल पण नाही मिळणार, त्याची केस लढवायला कोणी येणार नाही. कितीच यथार्थ सांगितलं भागवतामध्ये की पैशाशिवाय कलियुगात न्याय मिळणार नाही. खरोखर शुकमुनींकडे काय दृष्टी होती, म्हणजे खरोखर अंतर्ज्ञानी होते, हे सिद्धच होतं अक्षरशः. आणि असं हे कलियुग आहे आणि असा हा अनाचार अशा प्रकारे माजणार आहे, हे सगळं ते सांगतायत. हे सगळं त्यांनी तिथे सांगितलं, मी थोडंसं विस्ताराने सांगितलं, एवढाच फरक आहे. पण हे सगळं त्यांनी तिथे सांगितलं आहे की अशा प्रकारे सगळं होत जातं आणि होणार आहे नक्की. आणि हे घडतं आहे, आपण बघतोच आहे. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की जो मनुष्य आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करतो हे सर्वात मोठं चातुर्य समजलं जाईल. आता हल्ली असं झालंच आहे ना की मी आणि माझं कुटुंब ह्याच्या पलीकडे मी काय बघतच नाही. माझं कुटुंब मी छान पालनपोषण केलं म्हणजे मी फार मोठी कर्तृत्व केलं असंच मानलं जातं. इतर काही आपल्या लायबिलिटीज आहेत किंवा इतर काही गोष्टी करायला पाहिजेत असं मानणारे लोक कुठे शिल्लक आहेत, किती शिल्लक आहेत, कमीच आहेत ना. सगळं मी आणि माझं कुटुंब असाच सगळ्यांचा दृष्टिकोन आहेच ना. त्याच्यानंतर त्याने हेही सांगितलं की मग धर्माचरण कोण करतील का हो. म्हणजे धर्माचरणसुद्धा करतील लोक, नाही असं नाही, पण त्यातले बहुसंख्य लोक जे आहेत ते कीर्ती मिळवण्यासाठी करतील. धार्मिक कृत्य होतात ना, कुठे नाही होत, पण त्याच्यातली बरीचशी, सगळी नाही म्हणत मी, पण त्यांनी असं म्हणलं नाही, पण त्यांनी असं म्हणलं की कीर्ती मिळवण्यासाठी. म्हणजे समजा एखादा धार्मिक कार्यक्रम आहे कुठला तरी, एखाद्या व्यक्ती ती स्पॉन्सर करते, त्याच्याकडे पैसे असतात बरेच, आणि मग ते एखादा कुठला तरी कार्यक्रम अरेंज करते, भागवत कथा आहे, काय आमकं पुराण आहे, काहीतरी असतं, आणि ते लावतात तिथे सगळं बोर्ड लावतात की कुठल्या व्यक्तीने हे केलं आहे, कोण व्यक्तीने ह्याला स्पॉन्सर केलं, ते लिहितात सगळं, आणि मग त्याचं नाव सगळीकडे येतं, त्याचे फोटो लागतात सगळीकडे. म्हणजे काय की भागवत कथा अरेंज करणं किंवा काही, हे सगळं नक्कीच चांगलीच गोष्ट आहे, परंतु त्याच्यामध्ये जी व्यक्ती हे करते तिचा हेतू आहे की मला प्रसिद्धी मिळावी असं आहे ना. हा बऱ्याच ठिकाणी आपण गणपतीचा सुद्धा बघतो की गणपती उत्सवात सुद्धा गणपती जेव्हा आणला जातो त्या गणपतीच्या मूर्तीच्या आधी तुम्हाला अनेक बॅनर दिसतात ज्याच्यावर अनेकांचे फोटो दिसतात, आमच्या शुभेच्छा, आमच्या शुभेच्छा.
गणपतीची मूर्ती लहान, याच्या बॅनरवरती यांचे मोठे मोठे फोटो, लाईफ साईज, आणि आतमधला गणपती 2 फुटाचा 5 फुटाचा पण नाही, आणि यांचे फोटो मोठे मोठे, आणि ते गणपतीच्या आधीच दिसतात. का? म्हणजेच काय की पैसे घ्यायला खर्च केले आहेत, पैसे यांच्याकडे आहेत. म्हणजेच काय की माझा फोटो यावा, लोकांनी बघावं मी किती दानशूर आहे, मी किती धार्मिक आहे. म्हणजेच काय, जे भागवतात सांगितले ते किती सत्य आहे की धर्माचरण करतील. गणपतीसाठी तुम्ही मदत केलीत पैशाची तर दानधर्म आहे नक्कीच, पण त्याच्यात हेतू काय आहे? हेतू जो सांगितला त्याने तेच की कीर्ती मिळवण्यासाठी धर्माचरण केलं. किती यथार्थ आहे बघा, काय अचूक वर्णन केलं आहे भागवतामध्ये. कौतुकाचा भाग आहे खरोखर, की आज सर्वत्र हेच चालू आहे. अनेक गोष्टी अशा आहेत की जिथे सगळ्या ठिकाणी नाव 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 येतं. सगळ्या ठिकाणी नावाशिवाय काही गोष्टच होत नाही. असे फार कमी जागा आहेत की जिथे नाव दिसत नाही पण केलेलं असतं. आहेत अनेक स्थानं अशी आहेत, नो डाऊट. अर्थात मला पहिलं स्थान मला महाराजांचंच सांगायला आवडेल. दुसरी स्थानं की जिथे कुठेही कोणाच्या नावाचा बोर्ड नाही. विचार करा, एवढं मोठं गोंदावले संस्थान आहे. एवढ्या मोठ्या गोंदावल्या संस्थांमध्ये हजारो लोक रोज जेवतात. सर्वांची राहण्याची निःशुल्क व्यवस्था आहे. अनेक राहण्याच्या जागा बांधल्यात त्यांनी, आणि त्या अनेक जागामध्ये लिफ्टपासून सगळ्या सुविधा आहेत. पैसे तर लागलेच असतील ना, लागतातच आहेत ना. नक्कीच लोकांनी येऊन दिलेत, मागितलं तर कोणालाच नाहीत महाराजांनी कधी. मागत तर नाही संस्थान, पण जे कोणी स्वेच्छेने दिले असतील त्यांचा कुठेही बोर्ड नाही नावाचा. आता आज कुठलीही वस्तू जाऊन बघा, शाळा बघा, हॉस्पिटल बघा, लिहिले असतं की यांच्या स्मरणार्थ इतके पैसे दिले म्हणून ह्या खोलीला हे नाव. कुठेही जा, स्टेडियमला नाव आहे, सगळ्या ठिकाणी माणसाची नाव आहेत. गोंदावल्यामध्ये सुद्धा इतकं मोठं संस्थान आहे, इतक्या इमारती बांधल्या आहेत, सगळ्या सुविधा आहेत, पण कुठेही एकाही व्यक्तीचं नाव नाही. फक्त संतांची नावं दिली. प्रल्हाद महाराज हे हां, सगळे फक्त त्यांच्या शिष्यांची नावं दिलेत. कुठेही लौकिकामध्ये कोणी 1000 रुपये लाख रुपये दिलेत म्हणून कुठल्याही खोलीला सुद्धा साधं नाव नाही दिलं. डोनेशन तर दिले असतीलच लोकांनी, पण नाव नाही. द्यायचं असेल तर द्या, नका देऊ, मागत नाहीच आहेत ना. पण असं गोंधळल्यामध्ये आहे. पण ह्याला म्हणतात कुठल्याही प्रकारची प्रसिद्धी नको, पण धर्माचरण करतो. हे खरं धर्माचरण आहे की प्रसिद्धी नाही, न प्रसिद्धी घेता करणं. दान मी केलेलं माझं डाव्या हाताचं उजव्या हाताला कळतं कामा नाही असं म्हणतात, की असंही करून इतकं गुप्त दान असावं. परंतु भागवतात त्यांनी सांगितलं की आता असं होणार नाही आहे. दानधर्म लोक करतील, पण त्याच्यामध्ये त्यांचा कदाचित मुख्य हेतू हा असेल की माझी कीर्ती सर्वत्र पसरावी, माझं नाव सर्वत्र व्हावं, हा हेतू असू शकतो किंवा हे हेतू असेलच, असं त्यांनी स्पष्ट म्हणलं. आणि हे आपण बघतो आहोत. अर्थात जसं मी आपल्याला म्हणलं की अपवाद आहेत सगळ्याच बाबतीला, परंतु बहुसंख्य लोकांचं असं होऊ शकतं. म्हणून आपण सुद्धा अशा ठिकाणी गेल्यावरती खरोखरच नतमस्तक होऊन म्हणायचं की इतके लोकांनी इतकं काही इथे दिलं आहे, तर त्यांचं कुठे नाव आलं नाही तर आपल्याला नावाची गरज काय? नावाची गरजच नाही. मी तर म्हणतो की आपण रिसीट पण घ्यायची आपल्याला गरज नाही आहे. काय करायचं आहे? नाव काय द्यायचं आहे? सगळं त्यांचंच आहे आणि त्यांनीच तर आपल्याला दिलेलं. ठेवा त्या पेटीमध्ये जे काय असतील ते. बरोबर आहे? गुप्तदान करा. कशाला ती पावती घ्यायची बनवून XYZ अमाऊंटची. हां, तुम्हाला इन्कम टॅक्समध्ये रिबेट पाहिजे असेल तर घेऊ शकता, त्याला काय वाईट नाही आहे. पण तितके पैसे आपण भरणार आहोत का? हा एक भाग आहे. पण खरं दान जर करायचं असेल तर खरोखर प्रसिद्धी घेऊच नाही, असंच भागवताला अभिप्रेत आहे. सांगूही नाही आणि लोकांना समजू पण नाही, ते श्रेष्ठ दान आहे. त्याच्यानंतर त्याने म्हणलं की अजून एक गोष्ट होणार आहे, ती म्हणजे आयुष्य अर्थात कमी होणार आहे. कमी तर आहेच आहे कलियुगामध्ये. आपल्याला तर माहिती आहे की आधीच्या युगामध्ये 1000 वर्ष आयुष्य होतं. त्याच्या आधीच्या युगामध्ये 10,000 होतं.
त्याच्या आधीच्या युगामध्ये 1,00,000 होतं, बरोबर. अशा प्रकारचं आयुष्य होतं. प्रत्येक युगामध्ये एक एक पूज्य कमी होत गेलं आणि करत करत कलियुगामध्ये आपलं 100 वर्षापर्यंत येऊन ठेपलेलं आहे मॅक्झिमम साधारणपणे. हे पण कलियुगातच घडलं आहे आणि घडणार आहे असं शुकमुनी सांगता आहेत परीक्षित राजाला. ते म्हणाले की सगळ्याच गोष्टी लहान होणार आहेत. धान्याची रोपं सुद्धा हळूहळू लहान होतील. सगळ्याच गोष्टी शॉर्टनिंग होणार आहेत. लोकांना चोरी करणं, खोटं बोलणं ह्याच्यामध्ये पापच नाही वाटणार कधी. खोटं बोलणं काय पाप वाटणारच नाही. हे काय मोठी गोष्ट आहे. जागोजागी लोक बोलत असतात, खोटं सतत बोलत असतात. चोरी करणं म्हणजेच काय की दरोडेखोरी किंवा चोरी नाही, भ्रष्टाचार करणं सुद्धा चोरीच आहे ना. इथे मला पैसे न देता काम करायचं, मी त्याला सांगतो 100 रुपये देते, अशा काम होणार नाही. ही पण एक प्रकारची चोरीच केली ना. सांगून मागून घेतले, दे पैसे, चोरलेच आहेत मी त्याचे पैसे. म्हणजेच काय की हा भ्रष्टाचार हा शिष्टाचार बनतो ना कलियुगामध्ये. आणि घडलेलंच आहे. हेच ते सांगतायत की असं सगळं होणार आहे. आणि अशा प्रकारे सर्वत्र अनाचार माजणार आहे. कुठलाही व्यक्ती धर्म नावाचा भाग पाळणार नाही. सर्वत्र अधर्म होईल. सर्व लोकांना. पण एक गोष्ट त्यावेळेस घडू शकते की जेव्हा अशा प्रकारे होत राहतं तेव्हा आपल्याला भगवंताची थोडी आठवण येते. कारण मनुष्यावरचा विश्वासच उडतो ना. कोणावर विश्वास ठेवावा, कोणावर ठेवू शकत नाही. मग आता विश्वास एकच आहे, भगवंत ना. मग तेव्हा मनुष्याला आठवण येते, बाबा देवा तूच आहेस, तूच करता आणि करविता, शरण तुला भगवंता, आपण म्हणतो. मग जसं कोविडमध्ये सुद्धा म्हणलंच होतं ना. कोविडमध्ये पण लोक बऱ्याच धार्मिक गोष्टी करत होते. इवन आमच्या वाचनालयाची पुस्तकंसुद्धा, एरवी कोणी जास्त पुस्तकं वाचत नाही झाली. सगळे नेट आणि टी व्ही बघायचे, पण टी व्हीवरती बघणं मुश्किल झाली होती, कारण सतत कोविडच्या बातम्या यायच्या. मग लोकांना असं वाटलं आपण वाचन करायला पाहिजे. आणि म्हणून आमचे वाचनालयामधून पुस्तकं खूप जायची. आणि अर्थात आमच्या दोन्ही ज्या काम करणाऱ्या चित्रा आणि रुचिता यांनी आम्हाला खरोखरच बंद असताना पण अनेक लोकांना पुस्तक दिली. मला त्यांचं कौतुक वाटतं. ही गोष्ट मी नक्की म्हणेन. बंद असताना पण त्यांनी पुस्तकं दिली का, तर बाबा लोकांनी वाचा. आणि त्यावेळेस लोकांनी भरपूर पुस्तकं नेली आणि धार्मिक पुस्तकं खूप नेली. तेव्हा लोकांना धर्माची आणि देवाची आठवण झाली की आता आपला वाली कोण नाही आहे, कोणावर विश्वास नाही. डॉक्टरबरोबर तर अजिबात नाही. हॉस्पिटलमध्ये गेलं की पैसे घेणार भरपूर, परत गॅरंटी काहीच नाही कोणाची, नाही का. किती घाण झालं आहे. एकेकाळी डॉक्टरला लोक देव मानायचे, आता काय झालं आहे. खरोखर संस्कृतमधलं सुभाषितच मला आठवतं, शाळेत जे आपण ऐकलं असेल, शिकलं असेल. वैद्यराज नमस्तुभ्यम यमराज सहोदरः यमस्तु हरती प्राणान वैद्यान प्राणाम धनानिच. ऐकलं असेल ना आपण. शाळेमध्ये पण शिकलो आहे. काय अर्थ आहे बघा शब्दशः. म्हणजे मी असं म्हणत नाही की सगळेच असे असतील, चांगल्या गोष्टी आहेत, पण बहुसंख्य लोकांची परिस्थिती ही झालीच आहे ना की यम परवडला असं त्यात म्हटलं तरी की यमस्तु हरती प्राणाम, यम फक्त प्राण देतो, आणि वैद्यम प्राणाम धनानिच, वैद्य प्राण पण देतो आणि पैसे पण घेतो. बिल लठ्ठ येतं. कोविडमध्ये लाखो रुपये बिल घेतलं तरी माणसाची गॅरंटी नाही. होतच ना असं. हे सगळ्या ठिकाणी असंच झालं. आणि म्हणून त्यांनी म्हटलं कलियुगामध्ये सगळं अतिशय बिकट असं हे सगळं आहे. त्यांनी आणखीन एक माहिती सांगितली की कलियुग जे आहे, ह्या कलियुगाचं वय किंवा त्याचा ड्युरेशन आपल्या हिशोबामध्ये देवतांच्या 1200 वर्षाचा आहे. देवतांची 1200, माणसाची किती, 4,32,000 वर्ष. 4,32,000 वर्ष माणसाची जेव्हा होतील तेव्हा कलियुग पूर्ण होईल. आणि देवांची किती, तर 1200 वर्ष, म्हणजे जवळपास स्टेबल आहेत.
नाही, टिबल पण नाही, सॉरी. 1200 वर्ष कुठे आणि 4,32,000 कुठे, खूपच फरक आहे. पण अशा प्रकारे त्यांनी सांगितलं की हा कालगणना अशा प्रकारे होते. म्हणजे आता किती वर्ष झाली, काहीच नाही झाली, नाही का. 4,32,000 वर्ष आहेत. आता काही, हो, आता 5,000-1,000 वर्ष झाली असतील जास्तीत जास्त. त्यांनी थोडंसं दिलं कॅल्क्युलेशन. ते म्हटलं की परीक्षित राजा, तुझा जन्म जेव्हा झाला ना, तिथपासून ते नंदाला जो राज्याभिषेक झाला, नंतर राजाची कथा आपण ऐकली, तर तोपर्यंत 1000 किंवा 1500 वर्ष साधारणपणे होतात. त्याच्या पुढे अजून बाकीचं कॅल्क्युलेशन. अशा प्रकारे हे कलियुग असणार आहे. आणि 4,32,000 म्हणजे प्रचंड ह्यूज आहे. आता आपण सुरुवातीच्या फेजमध्ये आहोत, तरी आपल्याला वाटतं की किती पाप आहे आणि किती काय आहे. बघा किती कठीण आहे कलियुग हे. त्यांनी सांगितलं की हे अशा प्रकारे सगळ्या गोष्टी कलियुगात आहेत आणि होत राहणार आहेत. त्याने हेही सांगितलं की शंतनू नावाचा जो राजा होऊन गेला, त्याचा भाऊ होता देवापी. आणि इक्ष्वाकू जो वंश होता, त्याच्यामध्ये मरू नावाचा जो होता राजा किंवा वंशज, हे दोघंही जण आजही आहेत. आणि ते एका गावामध्ये राहत आहेत, कलाप नावाचं. पण ते कुठे याचा उल्लेख नाही केला, पण ते आहेत. आणि अर्थात त्यांच्याकडे प्रचंड असं योगशक्ती आहे. त्यामुळे ते कोणाला दिसू शकत नाहीत आणि त्यांचा ठाव ठिकाणा कोणाला माहीत नाहीत, पण ते आजही आहेत. आणि कलियुगाचा जेव्हा शेवट येईल, त्यावेळेस ते भगवंताच्या आज्ञेवरून परत प्रकट होतील किंवा येतील. आणि ते जेव्हा भगवंताच्या आज्ञेवरून येतील, तेव्हा परत एकदा ते काय करतील, तर वर्णाश्रम धर्म जो संपलेला आहे, वर्णाश्रम सगळं संपलं. द्वापर युगानंतर सगळंच संपून गेलं, कोणी वर्णाप्रमाणे काम करत नव्हतं. पण हा वर्णाश्रम धर्म हे परत स्थापन करतील. आणि त्याच्यानंतर परत एकदा त्रेतायुग येईल. त्याच्या आधी पहिलं सत्ययुग येईल, नंतर द्वापार युग येईल आणि नंतर कलियुग येईल. म्हणजे परत एकदा हे सगळं चक्र सुरू होईल. पण त्याच्या आधी अर्थात कलियुगाचा अंत झाला पाहिजे. कलियुगाचा अंत जेव्हा होईल, तेव्हा हे सगळं पुढे होईल. आणि कलियुगाचा अंत करण्यासाठी किंवा कलियुगावर जो काही भार होणार आहे म्लेच्छांचा किंवा दुष्टांचा, तो दूर करण्यासाठी भगवंत अवतार घेतील. हा खूप महत्त्वाचा भाग शिल्लक आहे, नाही का. की जेव्हा पृथ्वीवरती अनाचार वाजेल, तेव्हाच भगवंत घेतील. जेव्हा चरमसीमा, आता तर पहिला फेज आहे, काहीच नाही घडलं अजून. पण जेव्हा खऱ्या अर्थाने भारत देश हा संपूर्ण वेढला जाईल खराब गोष्टीने, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भावता म्हणलं, ग्लानिर्भवती झालं की त्याला मूर्छा आल्यासारखं झालं पाहिजे, इतका अनाचार वाढला. ग्लानिर्भवती भावाचा तदात्मानं प्रधान परित्राणायाम साधूनाम विनाशाच्या दुष्कृतम धर्मसंस्थापनार्थार्थ संभवामी युगे युगे. म्हणजे जेव्हा अशा प्रकारे खूप अनाचार माजेल, तेव्हा भगवंत प्रत्येक युगात अवतार घेतात, असं भगवंतांनी म्हणलं आहे. आणि त्यानुसार कलियुगामध्ये जेव्हा खूप अनाचार माजेल, या प्रकारे जे प्रकार ऐकले त्याचा कडेलोट, तेव्हा भगवंत अवतार घेणार आहेत. आणि तो अवतार हा कल्की या नावाने ओळखला जाईल. कल्कीचा अवतार होणार, भगवान हा अवतार घेणार आहेत. आणि ते जेव्हा हा अवतार धारण करतील, तेव्हा ते ज्या ठिकाणी हे घेणार आहेत, ते शांभल नावाचा गावाचा प्रमुख आहे. त्याच्याकडे विष्णुयश नावाचा एक ब्राह्मण असेल, त्याच्या ठिकाणी भगवंत हा अवतार घेतील. अर्थात ते कुठे, याच्याविषयी अजून काही त्यांनी जास्त माहिती दिली नाही, परंतु ते नंतर हा अवतार धारण करतील. आणि अर्थात जेव्हा भगवंत अवतार घेतील, तेव्हा दिव्य अवतार आहे. त्यांच्याकडे सगळ्या सिद्धी त्यांच्याकडे असतील, सगळ्या काय गोष्टी असतील. जसं प्रत्येक युगामध्ये त्यांनी अवतार घेतला, त्यावेळेस भगवान हे सर्व गुणसंपन्न आणि सर्व गोष्टींनी युक्त होते. तसेच ते या युगात सुद्धा कल्की या नावाने अवतार घेतील. आणि त्यावेळेस ते एका घोड्यावर स्वार होतील. त्या घोड्याचं नाव असेल देवदत्त. अर्जुन जो होता, अर्जुन, अर्जुनाचं शंखाचं नाव होतं देवदत्त. आणि आता
जो घोडा भगवंत वापरतील त्या घोड्याचं नाव असेल देवदत्त. या घोड्यावर भगवंत स्वार होतील आणि अर्थात जी जी दुष्ट लोक तिथे आहेत, अनाचारी लोक, त्या सर्वांचा नाश भगवंत करतील. कोट्यावधी लोक असतील तसे, त्या सर्वांचा संहार भगवंत करतील. आणि सर्वांचा संहार जेव्हा होईल, सगळ्या अर्थाने खऱ्या अर्थाने जेव्हा ही पवित्र होईल पृथ्वी, त्याच्यानंतर मग परत एकदा दुसरं युग येईल, ते म्हणजे सत्ययुग येईल. पण त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टीचा संहार झाला पाहिजे. सगळ्या अनाचारी लोकांचा तो भगवंताच्या हातून होईल. आणि ते झाल्यानंतर परत एकदा पुढचं युग सुरू होईल आणि ते म्हणजे परत सत्ययुग असेल. आणि अर्थात सत्ययुग म्हणल्यावरती सगळे सात्विकता. सत्ययुगामध्ये सगळे सात्विक लोकच असतात, म्हणून तर सत्ययुग म्हणलं. आणि हे सगळं नंतर नेहमीप्रमाणे चक्र सुरू होईल की सत्ययुग पहिलं येईल, नंतर त्रेतायुग येईल, द्वापार युग येईल आणि परत कलियुग येईल. अशा प्रकारचं चक्र नंतर चालू होईल. पण त्याच्यासाठी कलियुगाचा अंत झाला पाहिजे, भगवंताचा अवतार झाला पाहिजे, त्याच्यानंतर हे सगळं होईल. अशा प्रकारे परीक्षित राजाला ही सगळी त्यांनी माहिती दिली की त्यांनी जे विचारलं होतं की भगवंतांनी देह सोडल्यावर पुढे काय होणार आहे, तर अगदी पूर्ण कलियुगाचं काय होणार आहे ते शेवटपर्यंत सगळं त्यांनी भविष्य इन ॲडव्हान्स सांगितलं परीक्षित राजाला. किती करेक्ट सांगितलं बघा. हे मुख्य म्हणजे सगळ्या गोष्टी त्यातल्या बऱ्याचशा ज्या घडलेल्या आहेत त्या इतिहासामध्ये त्याची नोंद आहे आपल्या, की नंद राजा होऊन गेला, चाणक्य होऊन गेला, मौर्य वंश झाला, सगळी नोंद आहे. आणि ही त्यांनी सुरुवातीला सांगितली आहे. सगळं भविष्य म्हणून जे आजपर्यंत घडलं हे त्यांनी सांगितलं. तर पुढेही हे जे काही सांगितलं हे होणार, हे काळ्या दगडावरची रेष आहे, यात शंकाच नाही आहे. कारण इट इज प्रूव्ड. जे सांगितलं घडलेलं तर आहे आजपर्यंत, आणि सध्या असं सगळं घडतं पण आहे. आणि म्हणून याप्रमाणे हे सगळं पुढे होईल असं त्यांनी परीक्षित राजाला वर्णन करून सांगितलं संपूर्ण. आणि हे सगळं ऐकल्यावरती परीक्षित राजा थोडा हजरून पण गेला. म्हणाला, काय हा अनाचार, काय हे कलियुग किती घाणेरडं आहे, किती भयानक आहे, कसं होणार या लोकांचं. त्याला खूप चिंता वाटायला लागली की कसं हे लोकांचं काय होणार. ते म्हणाले, होईल, काय काळजी करू नको, पण हे असंच आहे, ही सुरुवात आहे फक्त. भगवंत आत्ताच देह सोडून गेले, अजून तर काहीच झालेलं नाही. तुला लक्षात येईल की पुढे काय होणार आहे, पण हे सगळं मी तुला आत्ताच सांगून ठेवतो. त्याच्यावरती राजा खूप अस्वस्थ झाला होता. हे ऐकल्यावर थोडासा तो अस्वस्थ झाला आणि त्याला काय करावं सुचेना. तेव्हा त्याच्यावरती शुकमुनीने त्याला काही उपदेश केला. त्याला लक्षात आलं की हे सगळं ऐकल्यावरती राजा खूप अस्वस्थ झाला आहे. म्हणून शुकमुनी म्हणाले की राजा, चिंता करू नकोस, याच्या पुढचा अजून काही जो भाग आहे तो ऐक, म्हणजे तुला थोडंसं बरं वाटेल. काय आता इतकं सगळं ऐकल्यावर मी काय ऐकू, मला ऐकवत नाही आहे, काय होणार लोकांचं, ते सगळं मी तुला सांगतो, ऐक, तुला नक्कीच ऐकल्यावर बरं वाटेल. आणि मग त्याच्यानंतर परत परीक्षित राजाला शुकमुनीने पुढे उपदेश केला. आणि तो जो उपदेश आहे तो अर्थात आपण पुढल्या भागामध्ये ऐकूया. या ठिकाणी हा आजचा भाग क्रमांक जो आहे 172 या ठिकाणी समाप्त होत आहे. श्री राम समर्थ महाराज या भागाची सेवा मी आपल्या चरणी अर्पण करतो, स्वीकार करावा. कळत नकळत चूक झाली तर क्षमा करावी. आणि माझीच नव्हे तर आम्हा सर्वांची सेवा जी आहे ती आपल्या चरणाशी मी अर्पण करतो, स्वीकार करावा, अशी सेवा करून घ्यावी. श्री राम समर्थ. श्रीराम. या अध्यायासंदर्भात जर आपल्याला काही सांगायचं असेल, काही बोलायचं असेल तर जरूर बोलावं. श्रीराम.